वाव, कधी काढली स्वरा ही? स्कूलमध्ये. कशी आली आहे? खूप सुंदर आली आहे. मला दाखवली नाहीस तू. मला तर वाटतच नाही ही तू काढली आहेस म्हणून. मीच काढली आहे. हाय, हॅलो. काय करतायत? टाइमपास. ड्रॉइंग चालू आहे का? हो. स्वरा, तुझं काय चालू आहे? स्टडी. देवांश, तुझा? हां, पण देवांश रुसला आहे. गंगू काय काम करणार? उठ ना पिलो. बघू द्या ड्रॉइंग कशी चालू आहे. हे पहा, आता स्वरा बाकी काही यामध्ये काढायची आणखीन. छान काढली. कसं काय आज ड्रॉइंगचा मूड झालाय? देवांशला शिकवायची होती मला ड्रॉइंग, त्यासाठी. कोणत्या टप्प्यात आली तुमची ड्रॉइंग? आणखीन काही मी ठरवलं नाही, व सहज मी ब्रश घेतलाय हातात. सहज घेतलाय तर एवढी सुंदर तुमची काय म्हणतात ते कल्पकता बाहेर आली आहे. ठरवून घेतलं असतं तर? नाही, मला काही एवढं ड्रॉइंग येत नाही. देवांश बघा कसं. गंपू, तिनं अभ्यास करते, तिला इरिटेट करू नकोस. तुझी नोटबुक दाखव. इकडे मराठी रीडिंग कर पिल्ल्या तू. ये देवांश, चल ना, ये ना. सारखा असं थोबाडच फुगलेला असतेस बघ तुझं. चल ना स्वरा. स्वरा, असंच मी बोलते, तुम्ही फक्त उत्तर द्या. बघा, आता स्वरा पण मदत करते पप्पांना. मम्मी तर मित्रांनो, कसे वाटतात तुम्हाला आमचे व्हिडिओ? कमेंट करत जा, लाईक करत जा. काय करते? आमची यूट्यूबची जर्नी आम्ही आत्ताच नव्याने चालू केली आहे. तुमच्या सगळ्यांच्या सपोर्टमुळे बघूया किती पुढे जाते ती. काय करते स्वरा तू? पप्पांची ड्रॉइंग बिघडवायचे कामं करू नकोस हा. नाही. झाला, आता स्वराचा पण अभ्यास संपला. ड्रॉइंगचं वेळ एकदा लागलं की झालं. हे देवांशीकडे रुसून बसलाय, त्याला पण ड्रॉइंग करायची होती. माझे पण असेच करा. बघू द्या काय केलंय. हेअर्स. बघू द्या. अहो, सांडेल कलर. हा, 2 विणे केलेत का माझ्या? ड्रॉइंग हां, कंप्लीट करा. कंप्लीट केल्यानंतर दाखवूया. थोडं फास्ट करा. ऑडियन्सला, पब्लिकला बघायची, मित्रांना तुमची ड्रॉइंग. कलाकार. आर्टिस्ट. स्वप्नदीप भुजबळे. तुझा कोणता अभ्यास चालू आहे स्वरा? सायन्स. फिजिक्स. किती वाजेपर्यंत करणार आहेस अभ्यास? नॉट फिक्स. ओके. कोणत्या टप्प्यात आली ड्रॉइंग तुमची आता? लास्ट टप्प्यात आहे. हं. पण व सहज मी ब्रश घेतला होता. हं. असं काही मी खास काही ड्रॉइंग करण्यासाठी घेतलेलं नाही. मला येतही नाही, मी कधी कुठं कोर्सही केला नाही. हं. सहज मला आवड आहे. कोर्स न करून तुम्ही इतकी सुंदर ड्रॉइंग केली आहे, तर जस्ट इमॅजिन की तुम्ही जर कोर्स केला असता तर तुमची ड्रॉइंग नक्कीच इंटरनॅशनल लेवलला गेली असती. नाही रे. हो ना ग स्वरा? हां, मंडाला आर्ट. दाखव ना. स्वर खूप मस्त काढते. स्वरनं पण शिकली पाहिजे, ड्रॉइंग शिकली पाहिजे. ड्रॉइंग खूप मस्त आहे. असं माणसाला ना एकदम रिलॅक्स फील होतं. वाव, कधी काढली स्वरा ही? स्कूलमध्ये. कशी आली आहे? खूप सुंदर आली आहे. मला दाखवली नाहीस तू. मला तर वाटतच नाही ही तू काढली आहेस म्हणून. मीच काढली आहे. विरंगुळा खूप चांगला आहे. खूप सुंदर ड्रॉइंग आली. बघा मित्रांनो, तुम्हाला आवडली का? स्वराने काढली आहे, खूप छान आली आहे. आणि तुझी आणखीन पण ड्रॉइंग होते ते आहेत का? दिले टाकून. आहे. दाखव बरं. बुक्समध्येच ठेवलेस का? ही अर्धी चालली आहे. दाखव. आता हेच चालू आहे का स्कूलमध्ये?
ब्लॅक पेनने काढली आहेस का ही? छान आली ही पण. 9वीचं वर्ष आहे आपलं. एखादं ठीक आहे कधीतरी चेंज म्हणून. हे पण मी तुम्हाला आता दाखवते स्वराच्या ड्रॉइंग. इकडे छान आहे. ही कधी काढली बघा स्वराने? 2025 मध्ये. छान आली आहे ही. बहुतेक मी टाकली यूट्यूबला. टाकली का का इन्स्टाला टाकली ही? मी स्वराची ड्रॉइंग टाकली होती यूट्यूबला. पहा ही पण खूप सुंदर आली आहे. ही आहे हॅपी होलीची. ही पण सुंदर आली आहे ड्रॉइंग. ड्रॉइंग करते छान, पण आता मला असं वाटतं की तिचं 9वीचं वर्ष आहे तर अभ्यास जास्त महत्त्वाचा आहे, त्यामुळे मी तिला जास्त यात इंटरेस्ट घेऊ देत नाही. या सगळ्या तिच्या जुन्या ड्रॉइंग आहेत. ही पण खूप सुंदर आहे. कसलाही क्लास न करता तिने असे ड्रॉइंग काढलेत पहा. ही पण खूप सुंदर आली, एकदम ॲट्रॅक्टिव्ह आहे. ही पण आहे. ही आहे 2025ची. आणि सगळ्या ड्रॉइंग अशा जपून ठेवल्या आहेत. छान छंद आहे, म्हणजे माणसाने केलेली कला ही जपून ठेवावी. ही कशी अशी आहे का? वाव, ही पण खूप छान आहे. मी पण ॲक्च्युली तिच्या ह्या सगळ्या ड्रॉइंग बघितल्या नाही, ती माझ्यापासून लपून ठेवते, मी रागवते म्हणून. आज व्हिडिओ चालू केला, म्हटलं दाखव. हे पहा, ही छत्रपती शिवाजी महाराजांची ड्रॉइंग. ही बघितली होती मी तिची ड्रॉइंग. यातल्या अर्ध्याच्या वर मला माहीत नाही आहे, थोड्याफारच माहीत होत्या. वडिलांचीच कला आली आहे वाटतं तिच्यामध्ये. छान आले ड्रॉइंग, मस्त केलं. कमेंट्स करून सांगा फ्रेंड्स, तुम्हाला कोणती यातली ड्रॉइंग आवडली आहे आणि खरंच तिला जमते की नाही, का उगच मी माझी मुलगी म्हणून तिचं कौतुक करते, अशातला काही भाग आहे का? झाल्या स्वरा? हो. मला तर आवडलं. यात काहीच नाव ठेवण्यासारखं नाही. सुंदर केलं आहे ड्रॉइंग तिने, म्हणजे कसलाही क्लास न करता अभ्यास करून वगैरे. आणि हे पाही फायनली ड्रॉइंग, ज्याच्या प्रतीक्षेत तुम्ही होतात फायनल रिझल्ट बघण्याच्या. हे पाही ड्रॉइंग आर्टिस्ट आणि ही त्यांची ड्रॉइंग. ऑल क्रेडिट साहेबांना. आता हे ड्रॉइंग एकदा एक्सप्लेन करून सांगतात का? नाही, ते तू सांग. सांगा ना. हे आहेत आमचे साहेब. गंपू सांग रे, कोण कोण आहे ते? ही आहे मी, एवढी जाड. हे नाही रे. हा आहे गंपू, देवांश, त्याला आम्ही गंपू म्हणतो घरी. ही आहे स्वरा. छान काढली, मस्त, खूप सुंदर. पकडा ना, तुमच्या हातामध्ये पकडा ना, तुमची ड्रॉइंग आहे ना ती. मस्त. कुठे होते साजी इतका वेळ? खाली गेली फिरायला. जेवण झाल्यानंतर शतपावली करायला? अगं किती दिवस झालं तू यूट्यूबवर आली नाहीये. सगळेजण मला विचारत होते आजी कुठे, आजी कुठे. बाहेर गेली ना कमाशी फिरायला ती जेवली की. हां, तुझं एक भजन होऊन जाऊ दे. उद्या आपण भजनाचा व्हिडिओ करूया तुझ्या. बरं, उद्या करू. देवांशचा आणि तुझा. बरं, देवाला करते. हां, काय आणखीन एक काढलीस का? कुणाचं आहे? ओ माय गॉड, हॅपी बर्थडे मॉम. मला दिलं नाहीस मग तू हे? दिल तर मागच्या बर्थडेच आहे. ते पण ठेवलंयस का? हां. काय हे? मिनिंग ऑफ मदर. ALS. MOTH. अच्छा अच्छा अच्छा, मदरचा मिनिंग आहे का? अमेझिंग, लविंग, स्ट्रॉंग, थँकफुल, हेल्पफुल अँड ग्रेस. वाव, नाईस. ऐकून छान वाटलं. हे काय? यू लाईक्स मनी. ओ माय. तिच्यामध्ये तिने काय केलंय माझ्याबद्दल थोडंसं, तुझ्या आवडणाऱ्या गोष्टी. माझ्या आवडणाऱ्या गोष्टी लिहिल्या आहेत तिने यामध्ये. काय? इकडे येऊन बोल. स्मॉल बिट अबाउट मॉम. काय म्हटलीस? अ स्मॉल बिट अबाउट मॉम म्हणजे माझ्या मम्मीला आवडणाऱ्या गोष्टी. तू वाचून दाखव. यू लाईक्स मनी सो मच. मनी कुणाला नाही आवडत, सगळ्यांनाच आवडतो. मी काही त्यामध्ये अपवाद नाही आहे. 9th ऑक्टोबर, इट्स माय बर्थडे. ओके. लवर ऑफ बिग बॉस. बिग बॉस इज माय फेवरेट लाईव्ह शो, रियालिटी शो. लाईक रीडिंग. येस.
युअर फेवरेट पर्सन इज ऑलवेज यू. येस, ॲब्सोल्युटली राईट. यू लाईक टू इट नॉनव्हेज. बरोबर आहे. अ स्मॉल बाईट अबाउट मी. अच्छा, ओके, म्हणजे ह्याच्याशी रिलेटेड माझ्याबद्दल सगळं बरोबर आहे. 100% मला नॉनव्हेज खूप जास्त आवडतं. त्याच्यानंतर मी टी व्ही बिलकुल बघत नाही. मला अजिबात टी व्ही बघायला इंटरेस्ट नाही आहे. पण बिग बॉसचा मी एकही एपिसोड मिस करत नाही. त्याच्यानंतर मला जेव्हा पण वेळ भेटेल त्यावेळेस मी वाचत राहते. मला वाचायला खूप आवडतात. असं आत्मचरित्र म्हणा किंवा स्टोरी माझ्या फेवरेट आहेत. आणि मी दुसऱ्यांची फेवरेट होण्यापेक्षा मला स्वतःची फेवरेट व्हायला जास्त आवडतं. आय विश यू व्हेरी व्हेरी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे डिअर आई. आय लव्ह यू because your kind is helping caring there for you are the most precious gift for me that God gifted to me and once again happy birthday dear आई. थँक्यू. हे खूप जुनं ग्रीटिंग आहे ॲक्च्युली, पण आता मी तिच्या सगळ्या ड्रॉइंग दाखवत होती त्यामुळे तिने हे ग्रीटिंग काढलं. त्यामुळे जुन्या आठवणी परत 33 इयर्स नाही, छान आहे. 30 वर्षाची कंप्लीट झाल्यानंतर. अच्छा, म्हणजे आत्ता मागच्या बड्डेलाच दिलेलं तिने हे ग्रीटिंग. आता तुला 34 4 रनिंग आहे मला. बाय फ्रेंड्स. तर तुम्हाला असेच आमचे कॉमेडी फॅमिलीशी कंटेंट आवडत असतील तर नक्की शेअर करा, नक्की कमेंट करा, लाईक शेअर अँड सबस्क्राईब. नक्की कमेंट करा. Bye. हा व्हिडिओ जर आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय, गुड नाईट. आजी बाय. बाय. आता ॲक्च्युली गुड नाईटचा टायमिंग झाला आहे, 8:45 वाजला आहे. पण हा व्हिडिओ मी सकाळी अपलोड करणार आहे त्यामुळे उद्यासाठी पण तुम्हाला गुड मॉर्निंग. बाय 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 बाय.